सुद्धा त्या मुलींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्यापुढे त्या व्यक्त झालेल्याच आहेत, सत्य काय आहे ते. आणि तिथे जाताना त्या मुलींनी जर राहुल गांधीच्या कार्यक्रमाला येण्यासाठी ती भावना व्यक्त केली असेल, तिच्या व्यथा मांडल्या असतील, तर यांच्या पोटामध्ये पोटशूळ का उठला, का गेलेत तिथे, हे तर त्या मुलींनी कोणी फोन नाही केला. त्या मुलींनी फक्त व्हिडिओ टाकला तो की मी जाणार आहे आणि सत्य मानलं. तो बघून ही काही गुंड तिथे पोहोचली. कशाला पोहोचली? त्या मुलींनी ज्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला 2 वर्षापासून फीस मिळत नाही, स्कॉलरशिप मिळत नाही आहे, आमचं शिक्षण आता फार कठीण झालं आहे, आम्ही पैसे कुठून भरायचे, 90,000 रुपये फीस आहे, आम्ही अनाथ आहोत, ओबीसी आहोत आणि सरकारकडून आम्हाला त्या रिम्बर्समेंट मिळत नाही, तर त्यामुळे आम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला येणार आहोत आणि ह्या गोष्टी आम्ही मानणार आहोत, असं त्या पोरींनी सांगितलं. म्हणून जर हे सगळं असताना ते गुंड जाऊन त्या पोरींना कोंबतात, रूममध्ये बंद करतात 2-4 तास, तिला धमकवतात. आणि यासाठी जर आमच्या एनएसयूच्या काही मुली आणि एनएसयूचे आपल्या युथ काँग्रेसचे कार्यकर्ते गेलेत, पोलिसांच्याकडे हीच मागणी होती, तिला प्रोटेक्शन द्या. काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. हे खोटे गुन्हे आहेत. मी तिथे तुम्ही रात्रभर होतात. नेमकी काय परिस्थिती? एक पोलीस उपायुक्ताचा विद्यार्थ्यांना मारतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय, त्यामुळे वरिष्ठ पोलिसांकडून सुद्धा विद्यार्थ्यांना मारहाण झाली. त्या सगळ्या वरिष्ठांनी मारहाण केलं. पोरांची मागणी एवढीच होती की आम्ही त्या मुलीला प्रोटेक्शन द्या आणि त्या मुलीला कोणणाऱ्यावर गुन्हे दाखल करा, एवढीच मागणी होती. तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न करता उलट आमच्या मुलावर कारवाई केली. म्हणजे मला वाटतं की ही लोकशाही आता हुकुमशाही चालली आहे देशात, हुकुमशाही पद्धतीनं कारभार चालला आहे. म्हणजे कोणाला स्वतंत्रपणे बोलता येत नाही, त्यांच्या भावना मांडता येत नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही आणि त्यातून त्यांचा आवाज दाबला जातो आणि जो न्याय मागायला जातो त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जातात. आणि ते पाहिलं मी, एक भारतीय जनता पक्षाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. तो म्हणतो की 3,500 रुपये दिले. काय हे पैसे कुठं आहे? तुझी चौकशी कर जरा, तुझ्याकडे सगळी यंत्रणा आहे तर दम. आणि इतका खोटारडापणा आहे, शिव्या घालतायत. आम्ही ते त्याच्या प्रेस नंतर जे लाईव्ह होतं, खालच्या ज्या तरुणांच्या आणि लोकांच्या भावना होत्या, इतक्या खालच्या स्तरावर शिव्या घालत होत्या त्या प्रवक्त्याला, तरी थोडी लाज वाटत नाही की तो सांगतो की 3,500 दिलेत, 35,000 रुपये दिलेत, 100 कोटी खर्च करतायत. याला देश लुटून खाला तुम्ही. 40%, 50% कमिशन खाणारे तुम्ही आरोप आमच्यावर करताय आणि आम्ही सत्तेत नसताना करताय. कालपासून विद्यार्थिनीवर दबाव येतोय, कारण एबीपीचा जो गोंधळ बघितला त्यानंतर आता येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा भीती वाटायला लागली की आम्ही नाही, असं नाही. सकाळपासून मुलींनी सांगितलं आम्ही येणार. मुली लढणाऱ्या मुली आहेत, यांच्या पुढे झुकणाऱ्या मुली नाहीत त्या. त्यामुळे सगळे स्वेच्छेने येत आहेत. सकाळपासून खूप शेकडो मुलींचे आलेत. आम्ही पण येणार. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहेत, काय महिलाचे प्रश्न आहेत महाराष्ट्राचे? राहुल गांधी अरे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे. विद्यार्थिनीच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांची सुरक्षा आहे, विद्यार्थ्यांची समानता आहे आणि विद्यार्थ्यांना या सगळ्या पेपर लीक पासून जे एज्युकेशन सिस्टम करप्ट झाली आहे, ती त्यामध्ये राहुलजी त्या मुलाची संवाद साधून या काय आपण मार्ग काढू शकतो यासाठी येत आहे. काँग्रेस आपण पाहतोय की विजय वडेट्टीवार यांनी जे आहे ते तर अभाविपनं मुलींना कोंडून ठेवलं असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. देशातलं सरकार घाबरलेलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी आता या संदर्भात पुन्हा एकदा टीका केली. मुलींनी स्कॉलरशिप न मिळाल्याचा मुद्दा मांडलेला होता, मात्र त्या संदर्भात अभाविपच्या माध्यमातून ही गुंडगिरी सुरू आहे, अशा प्रकारची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. विद्यार्थी संघटनेत राडा झाला. काय नेमकी तुमची भूमिका आज कार्यक्रम? नाही, कार्यक्रमाला अति जास्त आमच्या विचाराच्या बाहेरचा प्रतिसाद मिळणार आहे. खूप जोरदार प्रतिसाद मिळणार आहे. त्यामध्ये आम्हाला काहीच शंका नाही. यांचे कितीही प्रयत्न झाले तरीही मुलींना दाबू शकत नाही. जितका दाबायचा प्रयत्न करतील तितकंच स्प्रिंग सारखे उचलून परत मुली येतील. तर हे विचारधारेला दाबू शकत नाही आणि मुलींना दाबू शकत नाही. कालच्या राड्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झालेत. सकाळी उशिरा 2 कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. आज सुद्धा अनेक कॉलेजमध्ये कॅम्पन सुरू आहे. तुम्हाला वाटते मोठा प्रतिसाद भेटेल? 100% आणि गुन्हे करणारे सुद्धा हेच आणि गुन्हे दाखल करणारे सुद्धा हेच. गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकच असल्यामुळे, सगळं ते स्वतः घाबरल्यामुळे ते हे सगळ्या गोष्टी करून राहिलेले आहे. खटले दाखल करण्याची काही मोठी गोष्ट नाही. आम्ही पण करणार आहोत, कारण की आमच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झाली, जे कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली, ज्या प्रकारचं तिथे
जे चुकीचं गैरव्यवहार झाला, ज्या मुलीसोबत तिला कोंडून ठेवण्यात आलं, एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांकडनं धमकवण्यात आलं, या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही सुद्धा खटले दाखल करणार आहोत. आणि हे लोकांनी घाबरवल्यानंतर लोक घाबरतील असं नाही. लोक खूप खंबीरपणे काँग्रेस पक्षासोबत आहेत. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी तर संवाद साधतील. तुम्ही खूप वर्षापासून महाराष्ट्रात काम करताय. असे कुठले महाराष्ट्रातले आता मुद्दे आहेत जे आता चर्चेला गेले पाहिजेत, जे प्रामुख्याने त्याच्यावर काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, जिथं आज चर्चा होईल या सगळ्या प्रश्नावर? नाही, आजची चर्चा महत्वाची म्हणजे शिक्षणाच्या विषयावर होणार आहे, मुलींच्या सेफ्टीच्या विषयावर होणार आहे. मेन मुद्दा आहे शिक्षणाचा. आज देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले, पण शिक्षण कुठेतरी इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. आज जॉब वेकेन्सीज, राहुलजींचं म्हणणं आहे की जॉब वेकेन्सीज नाही असं नाही, पण आपली स्किल सेट अपग्रेड नाही झालेली आहे. कारण की शिक्षणामध्ये जे चेंजेस पाहिजे, शिक्षणामध्ये जे आता चेंजेस यायला पाहिजे ते होऊन नाही राहिलेले आहे. कुठेतरी एज्युकेशन पॉलिसी चेंज व्हायला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट करता आमचं बोलणं आहे की वन नेशन वन एज्युकेशन असायला पाहिजे, सगळ्यांना समान एज्युकेशन मिळायला पाहिजे. त्यावर राहुलजींचा भर आहे की जेणेकरून देशातले प्रत्येक घटकातले मुलं शिकले पाहिजे. भाजपकडून आरोप केला जातो की इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्याने काही व्हिडिओ व्हायरल केले जातात, पैसे देऊन मुली आणल्या जात आहेत, 25,000 रुपये असं सांगितलं जातंय. काय या आरोपाला उत्तर आहे? नाही, पैसे देणारे पण तेच, व्हिडिओ काढणारे पण तेच, त्यांची सवय आहे, त्यामुळे ते स्वतःला बघून राहिले यामध्ये. पण आम्ही यांच्यासारखे नाही. हे व्हिडिओ पण स्वतःच काढताय, बोलणारे पण स्वतःचा, पैसे देणारे पण स्वतःच आहे, कारण की पैसा यांच्याकडेच आहे. एवढ्या वर्षापासून देशाला लुटून खातात आहे. आज 11-12 वर्ष झाले देशाला लुटून खातात आहे आणि तरी पण यांचे पोट भरले नाही. आताही देवाच्या नावावर लूट चालूच आहे, राम मंदिरामध्ये लूट चालू आहे, आता नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये लूट चालू आहे. खूप मोठ्या प्रकारचं लूट यांची चालू आहे, म्हणून पैसा सुद्धा यांच्याकडेच आहे. तर वाटणारे सुद्धा हेच आहेत. कसा प्रतिसाद मिळेल तुम्हाला? 100% खूप. आम्हाला असं वाटतंय ग्राउंड कमी पडेल, खूप जास्त प्रतिसाद मिळाला आम्हाला. आज पुण्यामध्ये येणारा जो प्रत्येक देशाच्या प्रत्येक गावामधला येणारा स्टुडंट आहे, त्याच्या मनातली आज इकडे गोष्ट होऊन राहिलेली आहे. प्रधानमंत्रीच्या मनातली गोष्ट होऊन नाही राहिलेली आहे, स्टुडंट्सच्या मनातली गोष्ट इथे होणार आहे. म्हणून आज खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे आम्हाला. धन्यवाद. तर आपण पाहतोय की शिवानी वडेट्टीवार आहेत, त्यांनी सांगितले की काल जे गुन्हे दाखल झालेत त्यानंतर काँग्रेस सुद्धा त्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करेल. त्यांचाच गृहमंत्री असल्याने हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आज पंतप्रधानांच्या मनातली गोष्ट नाही तर विद्यार्थ्यांच्या मनातल्या गोष्टीची चर्चा या ठिकाणी होणार असल्याचं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोतदार, लोकशाही मराठी, पुणे. सहज व्हिडिओ काढून अफवा पसरवत आहे अशा प्रकारची टीका आता शिवानी वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होणार आहे. वन नेशन वन इलेक्शनपेक्षा वन नेशन वन एज्युकेशन करून शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी अशी प्रतिक्रिया सुद्धा शिवानी वडेट्टीवार यांनी दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.